तर मी आता आलोय मालवणमध्ये. आता आहे मी कोकणात. तर आम्ही 3 दिवस फिरणार आहेत या कोकणामध्ये. त्यांचा हाताचा ना पायाचा ठसा. तर आता आम्ही आहे उभा सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. हा बघा, तर हा आहे सिंधुदुर्ग फोर्ट. आणि ही आहे, नाव काय का तुझा? रुणाशा. आणि ही आहेत आमच्या खाली ट्रिपची माणसं. यांना घेऊन आलो आम्ही 3 दिवस कोकणात फिरायला. तर आम्ही आज मालवणमध्ये आहेत. तर आता आम्ही आलो किल्ला बघायला. तर गाईड केला आहे, तर किल्ला बघूया. आता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे बघायला. हे बघा, ह्याच्यामध्ये हाताचे आणि पायाचे ठसे आहेत वर आणि खाली. इथे काच लावले खाली, बघूया दिसतात का? दिसतं का? दिसतं नीट बघायला लागेल तुला. हे बघ, दिसतो बघ. तर ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाचे ठसे आहेत ह्याच्यामध्ये. आणि वर दिसते का? दिसला? ते डोले कसे ग, एवढ्या वयातच गेले तुझे डोले. आणि या इथे हाताचे ठसे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या. हे बघा, दिसतं. निंदुरकर त्यांनी सांगितलेलं, त्यांनी करा. इथे लक्ष द्या. तुम्ही ज्या आता किल्ल्यामध्ये आला, या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. 29 मार्च 1667 मध्ये हा पूर्ण किल्ला बांधून बघतो. म्हणजे हा किल्ला शिवाजी महाराजांनी फक्त 3 वर्षात बांधला. आता किल्ला किती मोठा आहे माहिती आहे? 48 एकर आहे हा. 48 एकर शिवाजी महाराजांनी स्वतः किल्ला बांधला. शिवाजी महाराजांचे इंजिनियर कोण होते माहिती आहे? हिरोजी इंदुरकर. आपलं सर्वात पहिलं मंदिर शिवाजी महाराज. आपल्या राजांचे ना महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडियामध्ये स्टॅच्यू भरपूर आहेत आणि त्यांची मंदिरं खूप कमी आहेत. पण आपल्या बाजूला जे आपण मंदिर पाहतो ना, हे त्यांचं मंदिर कोणी बांधलं माहिती आहे? त्यांच्या 2 नंबर मुलांनी बांधलं, राजाराम महाराजांनी बांधलं. शिवाजी महाराजांचे जे आपल्या मावळे होते ना, त्या मावळे लोकांची 12वी पिढी असलेली अजूनही राहते. 12वी पिढी तेव्हापासून. तिथे चप्पल करा आणि दर्शन करून या लगेच. या जाऊ. हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला म्हणजे जो राजाराम महाराजांनी बांधलेला. तर हे बघा, इकडे मूर्ती ठेवले, म्हणजे फोटो आहे मध्ये, व्हिडिओ फोटोशूट नाही अलाउड. हे बघा, तर अशी सेम मूर्ती आहे आतमध्ये. तर मंदिराच्या बाजूलाच म्युझियम पण आहे. हे बघा, तर म्युझियममध्ये जाऊन बघू. म्युझियम बघून आम्ही आता आलो इकडे गोड्या पाण्याची ना साखर पाण्याची विहीर बघायला. तर ही बघा, ही आहे साखर विहीर. पाणी सेम आहे, फक्त नाव दिलं वेगळं. साखर विहीर आहे. आणि आता आपण भवानी मंदिर बघून जायचं रिटर्न. तर हा आहे आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा शेवटचा पॉईंट. तुळजाभवानी मातेचं मंदिर, जी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत, त्यांचं मंदिर. तर या मंदिरामध्ये 350 वर्ष पुराणी जुनी मूर्ती ठेवलेली आहे. तर ते झालं आहे का माहिती आहे? तर आज आहे आपला सेकंड डे आणि आज आपण करणार आहेत ॲक्टिव्हिटीज. आणि काल रात्री इकडे मालवणला पडला आहे पाऊस जाम सारा. हा बघा कसा दिसतं निशाण. तर हा बघा कसा पाऊस पडला आहे रात्री रस्त्यावरती. अख्खा इकडे पाणी जमा झाला आहे, इकडे पाणी जमा झाला आहे. आता उडवून झाला नाही गेला. काय आता आपण आलो आहे कायाकिंग करायला, म्हणजे बोटीत फिरवायला, म्हणजे बोट हाताने चालवायला. हे बघा, तर इकडे आपण आता आलो आहे ट्रकवाला. तर इकडे आता आपण आलो आहे कायाकिंग करायला. हे बघा, बोटिंग करायला लागतात आपली माणसं. आपल्याला जायचं आहे कुणकेश्वर मंदिर करायला, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तर तिकडे जायचं आहे. याच्यानंतर तर आपण सध्या हे बघतोय कायाकिंग. तर या बघा, या अशा बोटी आहेत आणि याच्यामधून जायचं आहे. आपल्याला देतात ते हे मारायला फावडेसारखे. आता यांची यायची वाट बघायला लागेल. तर हे आले का लगेच निघायचं आपल्याला कुणकेश्वरला. ते बघा, त्या कोपऱ्यात दिलं जाईल.
आपली सगळी माणसं आल्यात. एका चिंबोरी तर नाचत गाजत आता आपली पब्लिक पोचलेली आहे. म्हणजे आम्ही पण पोचलेलो आहे कुणकेश्वर मंदिराजवळ. तर आता पार्किंगमध्ये थांबल्यात. इकडे बस लागली आपली. गाईज फायनली आता आपण मंदिराच्या मध्ये पोचलोय आणि मंदिरात दर्शन घ्यायला लाईन बघा केवढी मोठी आहे. एवढी मोठी लाईन लागली. एवढी मोठी लाईन पहिल्यांदाच बघितलं एवढ्या वेळेला आलो. आणि हा कुणकेश्वर मंदिर आहे. तर इथे समुद्र आहे या साईडला. तर समुद्राच्या गोटालाच हा मंदिर आहे. तर हा बघा माझ्यासमोर आहे मंदिर, दाखवतो तुम्हाला पण. तर हा आहे कुणकेश्वर मंदिर आपला कोकणातला, मालवणपासून 40 किलोमीटर लांब. तर मंदिराच्या मध्ये दर्शन घ्यायला तर मी नाही जाणार आहे आणि गेलो तरी पण व्हिडिओ शूट करायला भेटत नाही. तर आपले माणसांवर आहे, बघू काय करतात. ही बघा आपली माणसं लागली इथे दर्शनाला लाईनीत. तर दर्शन बिर्शन घेऊन झालं आपल्या माणसांचं आणि आता जाऊया आपण आपल्या पुढच्या इव्हेंटकडे. तो लेट सी. आता आम्ही आलोय माहीत नाही कुठेतरी समुद्रावरती एक थांबलोय. रस्त्याला जात होतो तर मस्तपैकी बीच लागला. तर माणसाने सांगितलं इथे थांबवा. तर आता आम्ही थांबलो एका बीचवरती मस्तपैकी. हा बघा समुद्र आहे आणि मी आहे आपल्या बसवरती. यांची जागा नाही भेटली. फायनली आता आपण आहे गणपतीपुळेमध्ये. आता आपण चाललो आहे दर्शन घ्यायला गणपतीपुळेला. म्हणजे मंदिरामध्ये चाललो आहे आपण. एकटाच नाही आम्ही, माझी पार्टीची माणसं थोडीफार पुढे गेल्यात आणि बाकीची थांबल्यात हॉटेलवरती. म्हणजे पुन्हा यायचं आहे मला गणपतीपुळेला दर्शन घ्यायला मंदिरामध्ये. सो रस्त्याला चालत चालत आपण आणि जाऊया बाप्पाचे दर्शन. इकडे रस्त्याला निघते आंब्याचे झाडां. इकडे या साईडला लेफ्ट साईडला जाताना पण. आता येताना मला एक आंबा भेटला, लपून ठेवला आहे. पोचलो आपण मंदिरासमोर, सॉरी गेट समोर. हा बघा गेट. तर फायनली पोचला आहे पण मंदिराच्या मध्ये गेट पार करून ना. तर समुद्र बघा केवढा आत खवळला जसा. पूर्ण पाणी बाहेरच्या साईडला आलं आहे. म्हणजे दुकाने बंद असणार. तर समोर मंदिर आहे. तर गाईज पोचलो आपण आता मंदिराच्या मध्ये आणि दर्शन करून बाहेर आलो या साईडनं म्हणजे. आणि आपले ज्यांच्यासाठी मी आलो इकडे ते 3 काका आहेत वयस्कर. चालेल ते यांचं दर्शन घेऊन झालं आहे. आणि काकांना ते आमचे समुद्रावर येऊन बसले नाही बघा. आता आम्ही पुन्हा चाललोय मंदिराच्या मध्ये दर्शन करायला. सकाळी हार बीर नाही भेटलेले काकाला ना ती, म्हणून आता परत चाललोय हार घेऊन ना. हे बघा आता परत जाऊया मंदिराच्या मध्ये. ते आपली माणसं ते काकांनी ना, आपले ना ते नाही नाही आपली नाही मिळत ती, आजूबाजूवाले आहेत. आलो आम्ही दुसऱ्यांदा दर्शन घेऊन आता मंदिराच्या बाहेर. हा बघा मंदिर. सेकंड टाइम दर्शन घेऊन. काका आमचे काहीतरी मागायला लागले. तर दर्शन करून झालेलं आहे आपलं सगळे म्हणजे पार्टीची माणसांचं. आणि आता आपण चाललो आहे हॉटेलला नाश्ता करायला. तर हा बघा आंबा भेटलेला पडलेला एकदम भारी. तर आता नाश्ता करू आणि जाऊया आपली पुढचे पॉईंट बघायला म्हणजे आरेवारे बीच. आणि तर गाईज फायनली आता आपण पोचलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती. ते बघा समुद्राचा व्ह्यू इकडनं. तर सगळे समुद्राकाठीच आपले पॉईंट आहेत. तर श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी बघू आपण पण. किल्ला फिरू, किल्ल्यावरती काय काय पहिले फिरे आहे म्हणून मला पण एवढं इन्फॉर्मेशन नाही मिळत. तर जाऊन बघू आपण पण.
काय काय आहे मस्तपैकी किल्ल्यावरती. आणि हा बघा इकडनं जेटी दिसते, तर इकडे जेटी आहे आणि बाकी समुद्र आहे त्या साईडला. नाही इकडं माणसं फिरायला लागले, नाही इकडे मी व्हिडिओ बनवायला लागलो. बघा इकडनं जेटीचा व्ह्यू एक नंबर येतोय, खतरनाक. हे बघा इकडे पूर्ण जेटीच आहे, ही पुढे, आणि बोटी फिरायला लागल्या पाण्यात. खतरनाक व्ह्यू आहे इकडचं. आणि इकडे एक खांबासारखं आहे वाटते, याला किनाऱ्यालाच फिरत जायचं आहे. आणि हा बघा इकडे आहे रेडे बुरुज, इथे पोचलो मी रेडे बुरुज जवळ. तर हा एक बुरुज आहे ज्याचं नाव आहे रेडे बुरुज. ही मला शोधत शोधत इथे आलाय. कुठे आहेत आपली माणसं, कुठे गेली आपली सगळी माणसं? आपली माणसं तिकडे आहेत मागे मंदिरात. हा. तर मग इकडे मी कोणाला बघून आलो काय माहिती. तर काय परत आलो मी आता मंदिरासमोर डायरेक्ट. तर हा बघा मंदिर, असा गेलेलो गोल फिरून ना इकडनं आलो. तर अर्धाच किल्ला बघायचा आम्हाला, कारण की टाईम होईल. तर काय आपण मंदिराच्या मध्ये जाऊन आलो आहे ह्या मागच्या साईडला. अजून समोर पण आपल्या आहे हा बघा, तर तिकडे पण अजून छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी मूर्ती आहे. आणि ह्या साईडला अजून एक मंदिर आहे. तर किल्ला तर खूप मोठा आहे अजून. तर काय आता आम्ही आलो आहे आरेवारे बीच जवळ. इकडे आहे जीप लाईन. तर जीप लाईनसाठी आपले माणसं गेलेले नाव द्यायला, काय माहिती करतात का नाही. तर हे बघा ही जीप लाईन डायरेक्ट इथून जाते त्या साईड समुद्राच्या मधून जाते ही जीप लाईन. तर वाटत तर नाही करणार आहे, तर आपण इकडून निघतो आता आरेवारे बीचवरून. पण फायनली आता आम्ही आलो आहे आरेवारे बीचच्या खालती. तर बघा जीप लाईन तिकडे होती आणि आम्ही तिकडनं आता खाली आलो आहे बीचच्या. हे बघा तर खालतून एवढा मजा नाही रे वाटत, वरती जेवढी मजा वाटते बघायला तेवढी. तर इकडे उतरला आता समुद्रात बीचवरती मजा करायला. पाण्यात गेला ना आमची माणसं. तर हा आमचा शेवटचा पॉईंट असू शकतो. त्याच्यानंतर जाऊ आपण डायरेक्ट घरी पाण्यात रनिंग करून. हे बघा ब्लॉग बनवत चालला आहे. त्यांच्यातला एक जण खाली पडला तर बघा कसं येतात, काय मजा येईल ना यार. मला पण असं यायचं आहे, आमचे मित्र काही मनावरच नाही घेत फिरायला. या 1200 रुपये खपवा जीप लाईन वरती. काय खजाना घ्यायला लागले, ते काय घ्यायला लागले? चोराले. हा कोकणातून शिंपल्या चोरा लागले बघा. दाखव इकडे, दाखव इकडे, दाखव तोंड, दाखव तोंड, दाखव. अरे रिकाम्या शिंपल्या जमा करायला फॉसेल, काय बोलतात त्याला, फॉसेल. हे घे. तर काय फायनली आपली 3 दिवसाची कोकणातली ट्रिप संपलेली आहे. आणि आता आम्ही आलो आहे आपल्या घरी सफाल्याला. तुम्ही विचार करत असतील आला आहे का चालला आहे, तर मी आता चाललो आहे ओडिसाला. तर आपली कोकण ट्रिप संपलेली आहे आणि आजपासून ओडिसाची ट्रिप चालू होत आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे ओडिसाच्या. तो लेट्स सी. तर कोकणामध्ये आपण खूप सारे पॉईंट बघितले, काय म्हणजे मिस केले, काय आपण मी व्हिडिओमध्ये नाही दाखवले, जे मला मेन वाटले ते दाखवले. सो तुम्हाला पण जर यायचं असेल कोकणामध्ये ट्रिप घेऊ तर कॉन्टॅक्ट करा या नंबरला. लेट्स सी, बघू आता ही व्हिडिओ एडिट कधी होते.